तर एक अत्यंत उत्कंठावर्धक रोमहर्षक आणि पैसा वसूल करणारा सामना आपल्या समोर येतो। एचयू स्पोर्ट्स विरुद्ध साज 11। सलामीची जोडी मैदानात आलेले डावखुरा फलंदाज मुहाफिज आणि साकलेन। मुहाफिजने या स्पर्धेमधलं पहिलं अतिशय भन्नाट वेगवान स्फोटक आणि वादळी अर्धशतक पेश केलं। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे। पकडो क्या जीतो मॅच आणि पहिल्या चेंडूवर मुहाफिजला शून्यावर तंबूमध्ये धाडलं जात आहे। अपन को बोलते मियां भाई, मियां 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 भाई, मियां 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 भाई, मियां 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 भाई, अपन को बोलते मियां भाई। दिल भर के मांझे बढ़ाते हैं पतंग, जाबरी के माथों पे नाचते हम एकदम दिल भरी जबित पैनों के साथ। आजो जी मामा लगा लो तो हाथ, चलता रहे मामा सारी रात। नागिन ने बुट्टा मारो जी एक साथ, बुला लो जी पट्टों को उड़ा दो जी नोटा। आशिकी करे चबूतरे का कोना ब्रेकअप। पहिल्या चेंडूवर मुहाफिज सारखा एक मोहरा ज्याने सातत्याने धावांचा रतीब टाकलाय, ज्याने संघाची बाजू तारणहार म्हणून किंवा बॅकबोन ऑफ द टीम असा खेळाडू पहिल्या चेंडू जेव्हा शून्यावर बाद होतोय, नक्की त्या संघाचं मनोधैर्य खच्ची झालेलं आहे। खतरे की घंटी बज चुकी है। एचयू स्पोर्ट्स पहिल्या चेंडू पासून मात्र त्यांच्या संकटांची मालिका सुरू होते। राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो, डिक्लर झोन मध्ये जातो। एक रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, कारण पहिला चेंडू जो मोठा फलंदाज होता की ज्याच्याकडनं खूप मोठ्या धावांची अपेक्षा होत्या आणि गेल्या कालच्या दिवसापासून ज्याने सातत्याने धावांचा रतीब टाकला म्हणजे विजयाचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर पहिल्या चेंडू शून्यावर बाद झालेला आहे। कल्पेश हरड इथे येत आहेत, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय। अशरफ सुसे यांनी कालपासून या स्पर्धेला स्वतःसाठी वाहून घेतलेले आहे आणि भरपूर पैसे उडवलेले आहेत। बघा, आम्हाला समालोचनावर फिदा झालेले आहेत आमचे जुने मित्र आहेत आणि 100 रुपये त्यांनी आमच्यासाठी सांगितले आणि एक जबरदस्त षटकार साकलेन बरस रहा है गरज रहा है। त्याने सांगितलं मुहाफिज जरी बाद झाला तरी डरो नहीं मैं हूं ना। अरे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन अरे गरे बेटे हाँ मान जरे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन। आम्हाला आमचे जुने परम मित्र अशरफ भाई सुसे यांच्याकडनं 100 रुपये नाश्त्यासाठी आलेले, धन्यवाद। रफी सुसे यांचे बलदंड सुपुत्र मैदानामधून बॅट घालून जात आहेत। आता त्यांनी वय आहे त्यांचं 12 आणि वजन आहे 75 किलो। आणि सूरज यांच्या जोडीला जाऊन बसलेत। पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट। आपटून टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला जातो, एक रन पडून काढली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया। दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते, परंतु क्षेत्ररक्षण मात्र मी पाहिलेलं आहे की वडोली संघाचं क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच समाधानकारक नाही आहे। चिंतेचा विषय, जेव्हा मोठ्या स्पर्धेमध्ये जाल तेव्हा तुमची ही लंगडी बाजू तुम्हाला दुरुस्त करावीच लागेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलं जात आहे। ऑन ड्राईव्हचा जोरदार फटका, 2 धावा तर नक्कीच मिळतात की काय बघूया। आणि तकी सुसे यांचे सुपुत्र चित्त्याची चपळाई बहिरी ससाण्याची नजर, तेही साधारणतः 80च्या आसपास वजन आहे, परंतु एवढं मोठं वजन घेऊन जितक्या वेगाने पळतायत। एकशे 2 किलो वजन असला तरी पण केरॉन पोलार्ड सारखी फिटनेस आहे त्यांची। धावतो काय, पायामध्ये त्याच्या स्प्रिंग टाकल्यासारखे धावतोय जोरात। किती चेंडू झालेत? 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत। आमचे स्कोरर सांगतात 11। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म बुलचा फटका पाहायला मिळतो। 2 धावा त्याच्यावर मिळाल्याच पाहिजेत। गचाळ धसाळ असं क्षेत्ररक्षण। कोण खेळाडू आहे तो? कोणाचा? इल्लूचा। इल्लू का पिल्लू?
आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 13 पहिल्या षटकाच्या समर्थ पहिल्या चेंडूवर मुहाफिज बाद झाला 0वर. परंतु त्यानंतर मात्र साकलेने सांगलं डरो नाही मै हुना आणि बऱ्यापैकी म्हणजे 13 धावसंख्या उभारलेले सामने 2 षटकांचे आहेत. जय्यान नवीन येतोय, जय्यत तयारीनिशी येतोय. इल्लूचा मुलगा घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर त्याचे घरातले सगळे काका मामा चाचू मामा सगळे बसलायत की जय्यान को देखिए अपने बच्चे को. जय्यान की पहिली गेंद राइट आर्म राउंड विकेट. दिशा से भटके थोडासा सोयीर मारा करतोय, वेगावर भर देतो जय्यान आणि त्याच्यामुळे त्याची लाईन दिशा चुकते आणि पहिला चेंडू थोडासा सोयीर मारा. पंचांनी हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पुढे 1-14. टिचून गोलंदाजी करावी लागेल. साकलेन आणि जय्यान यांच्यामध्ये जबरदस्त जुगलबंदी. जोरकस फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 15वर. पॉइंटला उभे असलेले खेळाडू कोण, त्यांचं नाव अबू हसीम. आणि जबरदस्त धर्म संकटामधून बाल वाचलेले, चांगला झेल घेतलेला आहे. झेल आला की प्रत्येक खेळाडूच्या छातीमध्ये धडकी भरते. दुसरा गडी बाद होतोय 2-14वर. नवीन फलंदाज कोण येतोय? जोएब येतोय. जोएबने कालच्या दिवसामध्ये अतिशय अटीतटीच्या क्षणी झेल सोडला होता. पुढील घाटे पॅन्थर्स विरुद्ध आझाद सेना. घाटे पॅन्थर्स आझाद सेना विनाविलंब टास्क बॉक्स मध्ये जायचं आहे, अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. एक षटक कमी केले जाईल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16वर. 2-16 धावसंख्येला लगाम घातलेला आहे. जय्यान यांची भेदक गोलंदाजी, चिवट तिखट मारा. ज्या प्रकारे विश्वासाने कर्णधाराने गोलंदाजी दिली, अगदी त्या अपेक्षा पूर्ण करणारी गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले. 3 चेंडू अतिशय सुरेख टाकलेले आहेत. या षटकातला चौथा चेंडू जय्यान राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र पंचांकडनं नक्कीच हात अवांतर हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2-17. आतापर्यंत 2 चेंडू वाईट स्वैर मारा, त्याच्यामुळे सिनियर खेळाडू जात आहेत. तकी सुसे यांचे बेटे त्यांना काहीतरी कानमंत्र देतात, काहीतरी सल्ला मशवरा नव्हता. डरो नाही मै हुना. चौथा चेंडू राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र फेकून दिलं जात आहे. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 23. जय्यान यांच्यावर जबरदस्त दबाव, अंडर प्रेशर. आणि पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुलचा फटका येतोय. 1 रन पळून काढली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गचाळ क्षेत्ररक्षण. अक्षरशः ज्या चेंडूवर धावबाद करायला पाहिजे होतं तिथे मात्र चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता नाही. 2 धावांनी धावसंख्या बरोबर पाव शतक. 25 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 25 धावांचा डोंगर. जय्यान यांचं थोडंसं लांबडं थोडंसं महागडं षटक. खरं तर घरच्या मैदानात चांगली गोलंदाजी कारण आजकाल षटकार मारणे म्हणजे नवी गोष्ट नाहीये. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. टिचून गोलंदाजी करतो. राईट ऑन द ब्लॉकेड. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर बॅक डाव. याच्यावर मला वाटते 2 धावा तर नक्की मिळाल्याच पाहिजेत. 2 रन 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 27. 2 बाद 27. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. बिट्टू
थैंक यू। तो वेलकम एवरीबॉडी, ऑल ऑफ यू। आप यहाँ पे सबको गुड मॉर्निंग, आदाब, सत श्री अकाल। यहाँ पे टूर्नामेंट है CPL पालघर डिस्ट्रिक्ट की वाड़ा तालुके की उसर कैंप की लीग क्रिकेट का यह टूर्नामेंट, आज का मेगा फाइनल। हमारे साथ टॉस बॉक्स में जुड़ते हुए इम्तियाज सर, इनके शुभ हाथों से टॉस किया जा रहा है। एक तरफ है आजाद सेना टीम और दूसरी तरफ घाटे पैंथर के बीच में ये मुकाबला। टॉस का बॉस CPL 2024, टॉस विन पैंथर। घाटे पैंथर ने ये टॉस जीता है। प्लीज वेलकम कैप्टन घाटे पैंथर, डबल माइंड में मत जाइए। टॉस आपने टॉस जीता है, ये मैच काफी जरूरी है जीतना आपके लिए। व्हाट्स योर नेम कैप्टन? रजा लोनबाल। रजा लोनबाल, घाटे पैंथर कैप्टन। रजा लोनबाल, टॉस जीतने के बाद आपकी स्ट्रेटजी क्या रहेगी, क्या लोगे? फील्डिंग लेना चाहेंगे हम। फील्डिंग क्यों लेना चाहेंगे आप 2 ओवर के मैच में? हम चाहेंगे 20 रन के अंदर रोकने की कोशिश करेंगे इनको। कैमरे में दुनिया आपको देख रही है, 20 रन के अंदर आप रोकने का प्रयास करेंगे, किस बल पर? हमारे पास सलाउद्दीन है, अशर है, काफी तेज तरार गेंदबाज है सलाउद्दीन असर के पास ऐसी कौन सी पावर है? सलाउद्दीन अगर 5-6 रन की ठीक है, मैच अबाउट टू स्टार्ट नाउ, प्लीज स्टॉप द ओके, बेस्ट ऑफ लक कॅप्टन। 28 धावांचा डोंगर सर करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जाते। स्ट्रायकरला फलंदाज कोण आहे? अली तकी सुसे यांचे सुपुत्र। कालपासून त्यांनी खोऱ्याने धावा जमवलेल्या आहेत, कालपासून खोऱ्याने धावा ज्यांनी जमवल्या आहेत। तकी सुसे यांचे सुपुत्र अली, ही एक फार मोठी ताकद आहे आझाद सेना यांची। हा, साज 11 ची। आणि पहिलं षटक टाकण्यासाठी मुहाफिज हा नक्कीच फलंदाजीमध्ये अपयशी ठरलेला आहे। आणि पहिला चेंडू पंचांकडे अपील केलं जात आहे। पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने उंच। अंपायर ने उसके बाद चर्चा की है, आप ज्यादा कमेंट्स ना करें क्योंकि इंटरनेशनल में भी ऐसा होता है। क्योंकि शमून मुल्ला, इनसे गुजारिश है कि आए और क्रीडा मंच पर विराजमान हो जाइए। जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र निर्धाव चेंडू पडतोय। किती चेंडू टाकून झालेत? 2 चेंडू, फक्त 2 धावा जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात का तब्बल 28 धावांची गरज आहे। 2 चेंडू निघून गेले, 10 चेंडू आणि 28 धावा, 26 धावा। पुढचा चेंडू, यावेळेला शॉर्ट आर्म पुल, परंतु पॉवरलेस शॉट। एकच रन, दुसरी धाव घेतायत की काय बघूया। धावबाद करण्याची नामी संधी आहे। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। या 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 वर। पुढचा चेंडू आहे षटकामधला, मला वाटतं चौथा चेंडू मार्गस्थ होतोय का? अलीला फुटवर करावं लागेल। फुटवर सुधारायचं असेल तर अलीला आपला अतिरिक्त वजन कमी करावं लागेल। पुढचा चेंडू यावेळेला उचलून फेकून दिलं जात आहे सीमा रेषेच्या आत, आणि इथे मात्र दुसरा एक जबरदस्त झेल घेतला जातोय।
कात्रे पाड्याचा योगेश बॉलर उडवी बागा दांड्या पालेगावाचा डेंजर बॅटमन मनीष उर्फ पांड्या आगासनचा केजू मुंडे बॉलर हाय फास्टर हिमांशु पाटील बॉलर भारी गावत्याचा आलिम खर थँक्यू डीजे. वाताहत झालेले मुहाफिज ज्या अपेक्षेने गोलंदाजीने कर्णधाराने धावसंख्या झालेली मला वाटते 4 1 बाद 4 चेंडू 4 धावा. मुहाफिज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दानिश लोणबाल यांचं आगमन झालेले जुने आमचे जाणते क्रिकेटपटू आणि पायी या चेंडूवर मात्र षटकार येतोय सरफराज यांच्याकडनं आणि षटकारानं धावसंख्या 10 वर. लेफ्ट आर्म हवा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उडवला जातो नो मॅच लँड मध्ये आणि यावेळेला मात्र पोता जे हा शब्द बोलायची संधी दिलेली नाहीये. आयुपुरे यांचा आगमन झालेला आहे. आता 6 चेंडू आणि 18 धावा. झेल कुठल्या खेळाडूने घेतला तो? हा सुफियान या झेल ने त्यांचे उनके जिंदगी के 100 कैच पूरे हो चुके. सहा चेंडू आणि 18 धावा. खरं तर 6 चेंडू 18 धावा फार मोठी धावसंख्येने 3 षटकार मारायची गरज आहे फक्त. नवीन गोलंदाज कोण आलेला आहे? रईफ. जोरकस मारला जातोय. 1 रन पडून काढली ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला येऊ शकतोय. बाबू बाद होतोय. वाताहत झालेले नवीन फलंदाज अबू असीम या स्पर्धेमधला सर्वात वजनी खेळाडू. गडी अंगाने उभाने आडवा मैदानावर आल्याबरोबर दान 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 आभन से धरती फटी 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 फटी. 115 किलो. केरॉन पोलार्ड के बाद सबसे तगड़ा खिलाड़ी. राइट आर्म हवा. यावेळेला चेल उडतोय. व्हॉलेंटियर्स विनंती आहे की त्या झाडाखाली काही चांगले प्रेक्षक बसलेले दर्दी प्रेक्षक बसलेले आहेत त्यांच्यासाठी खुर्च्या पोहोचवायच्या आहेत. व्हॉलेंटियर्स त्या झाडांखाली पेड़ के छाव में 10-12 खुर्चियां लेके जाओ. पेड़ के छाव में कई सीनियर सिटीजन्स वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक उम्र दराज अपने गांव के लोग बैठे उनके लिए 10-12 खुर्चियां लेके जाओ व्हॉलेंटियर्स. किती चेंडू किती धावा पाहिजेत आता? 4-16. नवीन फलंदाज कोण आलाय? अफसर. 4-16 4 चौकार मारावे लागतील. राइट आर्म ओव्हर द विकेट. मी वारंवार सांगतोय की गांव के उम्र दराज लोग बुजुर्ग लोग यहाँ पर आए हैं उनके लिए बैठने की व्यवस्था करे. नवीन तरुण पोराने उठलं पाहिजे. राइट आर्म हवा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलं जात आहे. खणखणीत दणदणीत चौकार. 3-12.
Satish in the mix. थैंक यू डीजे। सुफियान के 106 कैच पूरे हो गए इंटरनेशनल क्रिकेट के। तीन 12 राईट आर्म ओव्हर आणि फेकून दिलं जात आहे षटकाराने। 2-6 क्या से क्या हो गया, कहा गेंद थी कहा आके पहुंचा दिए। काय जबरदस्त फलंदाजी। अफसरुल का चमत्कार। दोन चेंडू आणि 6 धावा। दिल की धडकने तेज। गोलंदाजी करणारा संघ कुठला आहे? यचू स्पोर्ट्स। सगळे खेळाडू संघ मालक कोमात गेलेले आहेत, कोमात। पुढचा चेंडू बघूया, खेळ खल्लास होतो की काय। निर्धाव चेंडू पडतोय। आता किती शेवटचा चेंडू का? एक चेंडू आणि 6। गोल्डन डक या गोल्डन 6 या गोल्डन विकेट। पैरों का इस्तेमाल अफसरुल को करना ही पड़ेगा। पैर उसके हिलते नहीं है। अफसरुल को पैर को हिलाना पड़ेगा, आगे या पीछे। बघूया, अफसरुल ही हॅव ॲबिलिटी। आतापर्यंत त्याने 2 चेंडू चांगली फलंदाजी केली। बघूया गोल्डन 6 पाहायला मिळतोय का? वाईट बॉलचा इशारा। एक चेंडू 5 धावा। गोलंदाजावर अतिरिक्त दबाव येतोय। हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, घशाला कोरड पडलेले, हातपाय लटपटू लागलेले, शरीराचा थरकाप उडालेला आहे। बघूया पुढचा चेंडू वाईड पडतो की षटकार पडतोय। सामना टाय झालेला आहे। कंपल्सरी चेसिंग आहे, बरोबर, कंपल्सरी चेसिंग। याच्यामध्ये जिंकलेला यचू स्पोर्ट्स 1 धावेने जिंकलेला आहे। नियमाचा फायदा झालेला आहे। सुफियान यांचे क्रिकेट करिअर मधले 100 झेल पूर्ण झालेले आहेत। त्याच्याबद्दल त्यांचा जंगी सत्कार रविवारी करण्यात येईल। साकलेन मॅन ऑफ द मॅच, साकलेन मॅन ऑफ द मॅच। यानंतर